घोटाचा दाना चहूकड बहरला राना पाटामध्ये झुळू झुळू पाणी पाखराच्या चोचीतली गाणी शेतामध्ये राबणारा लेक काळ्या मातीचा रांगडा तो मर्द माझा भाळाच्या छातीचा वेडापिसा छंद असा लागला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला तसं तर रानात जायला लई जीवावर आलता आमच्या, पण मामांजींना आनंदाची बातमी द्यायची होती म्हणून जावंच लागलं. ताईसाहेब, बातमी पोहोचवल्यावर काय झालं सांगा की. ती साहेबांनी लई जोराची मीटिंग घेतली, काहीतरी लई झालं असणार. चंदे, ती म्हण आहे बघ एक, दुखणं ठेवावं जपून आणि आनंद टाकावं वाटून. तसं झालतं आमचं. असं वाटत होतं कुणा कुणाला वाटू हा आनंद, पण तू नव्हतीसच तिथं. मग आता वाटत की, मग पुढे काय झालं? अगं, एक बैल दुसऱ्या बैलाला शोधाय गेलता रानात. हा, हे माहित आहे, पुढे बोला की. आपला बैल लपून बसला होता ऊसाच्या फडामध्ये. बैलाच्या बैलांनी शोधून काढलं की त्याला. तिथं आम्ही, तुझं सन्नी दादा आणि मामांजी, आम्ही समधी ऊसाच्या फडामध्ये, आणि समोर बघतो तर काय काय आपला ह्यो बैल त्या मास्तरनीच्या मिठीत. अहो ताईसाहेब, ती मास्तरीन लई जागाव निघाली की. नाही, ती काहीतरी हमी पत्रावर सही घ्यायला आलती बैलाची. अच्छा, त्या दिवशी तो टाइमपास जे पत्र म्हणत होता ते होय? वय. अगं पुढं ऐक की. आधी खऱ्या बैलाला बघून ती मास्तरीन घाबरली, आणि आमच्या समद्यांना बघून ह्यो आपला बैल घाबरला. चंदा, तू पाहिजे होती तिथं. कसा घाबरतो तुझा राणा दादा, तू बघाय पाहिजे होतं ग. खरंच वय वो, चांगलं छानच गेला माझा. त्या गोदकानं माझं चांगलं काही बघवतच नाही. मग पुढं काय झालं? पुढं काय, मामांजी लय भडकलं ग. पण अशातच आम्ही ह्यो पाहुण्यांचा बार उडवून टाकला. मग काय अजून भडकलं. मला ना हे समद पिक्चर मध्ये बघितल्यासारखं वाटायला. मी पाहिजे होती हो तिथं. चंदे, लय मनावर घेऊ नको. पुढच्या टायमाला बघ. अशा लय बार उडवायचेत आपल्याला पुढं पुढं. बघा, नाहीतर त्या मास्तरनीच्या आणि रानादाच्या लग्नाचा बार उडवायचा. येडी का खुळी तू. असं ऊसाच्या फडात गावलेल्या पोरीला मामांजी सून म्हणून घरात आणतील होय? अहो बसवांना. हो. कुठं चालली स्वारी घाई घाई ना? साहेबांनी त्या नवीन मास्तर महिला बोलवायला सांगितलंय, तिकडे चाललोय. कशाला? ते काय माहित नाही, ते सोक्ष मोक्ष लावायचं असं काहीतरी म्हणत होते. जा. व्यवस्थित घासा रे, फळा का कुळकुळीत झाला पाहिजे. अरे, कोळशाचा रंग म्हणजे नैसर्गिक रंग. कशाला पाहिजे ते महागडे रंग? हॅलो, वाड्यावर? हा, हो हो. नाही, अंजलीबाई नाही आलेले अजून. अर्जंट? हो हो, आल्या की लगेच पाठवतो. या डिग्रीवाल्या बाईनं काय पराक्रम केलाय कोणाला माहित. हे पोरानो, तो आणा रंग आणि फसा तर माझ्या तोंडाला. सर काय तोंडाला? वा बघा, आले लगेच. नाहीतरी तुम्ही आणि तुमची ती डिग्रीवाली बाई एक दिवस तोंड काळ करणारच आहात माझं. चला. हेड सर, काय हे काळ्या रंगाच्या एका डब्याचं बिल.
अहो रंग घेतला नाही म्हणून बिल देत नव्हता दुकानदार. तुमचं नाव सांगितलं तेव्हा त्यानं दिलं. काय प्रॉब्लेम आहे काय? अरे इथं माझ्या आयुष्याचा प्रॉब्लेम झालाय रे. वाड्यावर बोलवलंय. कशाला? देवाला माहित. मला तर वाटतं त्या कॉम्प्युटरचीच भानगड असणार. ही डिग्रीवाली बाई कधी आणि कसा पराक्रम करेल काय सांगता येत नाही. माधू, हा सर. आपण एक काम करूया. आपण वाड्यावर जाऊ आणि ती कॉम्प्युटरची बॅच साहेबांच्या पायावर घालू. राणा, हे माझा लाडका पहिलवान, मला सांग तुला काय अडचण आहे? तुला लगीन का नाही करायचं? आबा, कारण म्हणजे मी ब्रह्मचारी आहे. मग कसं करणार लगीन? बर मला सांग तुला ब्रह्मचारी करायचं? सच्चा पैलवान व्हायला. सच्चा पैलवान व्हायला काय लागते? ब्रह्मचारी पण. अरे वेगळं सांग की. बर मला सांग, सच्चा पैलवान बनायला ताकद लागते बरोबर. सच्चा पैलवान बनायचं म्हणल्यानंतर कुस्ती खेळताना मन शांत असावं लागतं, खरंय का नाही? समजा तुझं लगीन झालं तर तुझी बायको तुला प्रेमानं जेवण बनवून देईल. बघ ते खाऊन किती ताकद येते ते. हे बाप लेक आतमध्ये काय बोलायलेत काहीच कळणं झालंय. अरे 4 शब्द बोलायला जवळचं माणूस असलं म्हणजे मन शांत होतं. मन शांत झालं की अजून ताकद वाढती आणि मग बनशील सच्चा पैलवान. अरे आपल्या गोदाकाला अजून किती त्रास द्यायचा? बर मला सांग, जगामध्ये एवढे पैलवान आहेत, किती जण ब्रह्मचारी राहिले? नाही ना. आता बघ, तुझं लगीन झाल्यावर तुझी बायको तुला रानात मदत करेल. तुझ्यासाठी जेवण घेऊन येईल. तुझी कापड बी तीच पसंत करेल. अरे तुझ्या कामावरचा भार हलका झाला म्हणजे तुला तालमीवर जास्त लक्ष देता येईल. बघ लगीन झाल्यावर किती सुख असतंय ते. बायको असावी तर पाठक बाईवानी. म्हणजे तू लग्नाला तयार आहेस असं आम्ही समजायचं? हा? का अजून पक्क नाही होत? नाही म्हणजे ते चल उठ उठ उठ. चल 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 चल. तुझी कायम काळजी घेईल असं वचन दिलं होतं आम्ही तुझ्या आईला. अरे तू लग्नाला तयार होत नाहीस या एका विचारानं 1 मिनिट चैन पडत नाही आमासनी. साहेब, महाजन मास्तर आले. पाठवा. साहेब, अहो माझं, अहो सर काय करताय? उठा साहेब, माझी काहीच चूक नाही. त्या बाई मूर्ख आहेत, पण मी हुशार आहे ना. महाजन, हेड सर. कॉम्प्युटर गेला. काय झालं? तुम्ही सगळे असे गप्प का? बाई कॉम्प्युटर गेला आपला. गेला म्हणजे? अगं वाड्यावरनं फोन आलता साहेबांचा. मग हेड सर गेला लगेच कम्प्युटर घेऊन. महाजन सरांना पण ना सगळ्याचीच घाई असते. अगं मी गेले होते सही घ्यायला पण सगळा घोळच झाला.
नाही नाही, माझ्यामुळे शाळेचं नुकसान नको. माझ्याचमुळे सगळा घोळ झालाय. मी एक काम करते, मी वाड्यावर जाते आणि काय ते सगळं क्लिअर करते. मुलांसाठी तरी कॉम्प्युटर आणायलाच हवा परत. तू एक काम कर, तू वर्ग बघ, मी आले. चला रे वर्गात चला. चल. हे बघा साहेब, मी कॉम्प्युटर घेऊन आलो. पोरांना कशाला पाहिजे कॉम्प्युटर? मी आपलं गमतीनं त्या बाईंना म्हणालो की गायकवाड साहेबांकडून कॉम्प्युटर चालवण्याचं लेखी हमीपत्र घेऊन ये म्हणून. पण त्या उच्च शिक्षित बाईने सगळा गोंधळ करून टाकला. पण काळजी नको साहेब, मी स्वतः जातीनं लक्ष घालीन. या नवीन शिक्षकांवर जबाबदारी टाकण्यात चूकच झाली माझी. माझ्या तोंडाकडे काय बघतोस? ठेवतो खाली. साहेब एकदा माफ करा, पुन्हा अशी चूक होणार नाही. हा सगळा गोंधळ त्या बाईंचा आहे. मूर्ख आहेत त्या बाई. मूर्खपणा तुम्ही करताय. त्या बाईंनी स्वतःच्या खर्चानं कॉम्प्युटर आणला तर अडवणार आहे आम्ही कोण? आत्ताच्या आता कॉम्प्युटर शाळेत पाठवून पोरांना वापराय द्या. हो देतो ना, लगेच नेऊन देतो. अहो कॉम्प्युटरचा जमाना आहे, पोरांनी कॉम्प्युटर शिकलाच पाहिजे. तू माझ्या तोंडाकडे काय बघतोस? उचलतो. हो बस. राणा, आमच्या जीवाचा घोर तुला समजत नाही का? अरे आमच्या डोक्यात कायम एकच प्रश्न असतोय की तुझ्या आईला दिलेल्या वचनाचं काय? अरे आम्ही तिच्याकडे जायच्या आधी तुझी जबाबदारी कोणावर तरी सोपवावी लागणार आहे. तू तुझ्या आई समोर वचन द्या आम्हाला की तू आमची काळजी दूर करणार आहेस. बाप म्हणून आमचं तुझ्याकडे एकच मागणं आहे की आम्ही सांगू त्या पोरीशी लगीन कर. करशील ना गं? माझ्यासाठी, तुझ्या आईसाठी आम्हाला वचन दे राणा. सर ऍक्च्युली चूक माझीच होती. मी महाजन सरांना न विचारता शाळेत कॉम्प्युटर नेला. मला वाटलं मुलांना उपयोग होईल. तुमच्या कॉम्प्युटरची व्यवस्था मी मग अशीच केली आहे. महाजनानं सांगितलं तुम्हाला जिथं आवडेल तिथं कॉम्प्युटर ठेवून घ्या तुम्ही. थँक्यू सर. अहो समजा जगात कॉम्प्युटर पोचला ना, आमच्या शाळेत पोचलं नाही. अहो ही चूक आहे आणि ती चूक तुम्ही सुधारली त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. आणि आम्ही आमच्या वतीने शाळेत कॉम्प्युटर पाठवण्याची सोय केलेली आहे. अजून शाळेसाठी काय लागला असेल तर बिनधास्त सांगायचं. हो थँक्यू सर. मी निघू? तुम्ही शेतात कशाला गेला होतो? हो ते अबा काय नाही, मगाशी सांगितलं की तू मासनी महाजन सरांना परमिशन हवी होती. ते हमीपत्रावर सही मागत होते. इथली सही? नाही ना, अहो हे लपून बसले होते, हे बाहेरच येत नव्हते. आणि मग नंतर मला वाटलं की बिबट्या आला म्हणून मी घाबरून पटकन. सही? नाही ना, आता सहीची काही गरज नाही. आणि हे बघा, याच्या पुढे उसाच्या फडात जाऊ नका. सरळ इथे यायचं बिनधास्त. अहो तुम्ही आमच्या मुलीसारख्या हायसा. अहो हे घर तुम्हाला काय फरक नाही, हे घर तुमचंच आहे. काय हवं नको आम्हाला सांगायचं. आणि आम्ही नसलो तर रान आहे की. आणि तुम्ही जे कराल ते चांगलंच कराल हे ठाव आहे आम्हाला. आणि शाळेसाठी काय लागलं तर बिनधास्त सांगायचं. चंदा,
तुमचं काय? काय नाही. कुठे काय? ते ताईसाहेबांनी आलीच. मी निघू? या. करायचं का पक्क? हा? अहो, वचन दिलंय असा. सुनेचं पक्क करायचं का? आता शब्द बिब्द फिरवायचा नाही. यंदाच्या वर्षी तुमच्या लग्नाचा बार उडवायचा म्हणजे उडवायचा. कळलं का? वाघीण ही अशी दाडकन समोर माझं पैर म्हणजे असं लटापटा 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 करायला लागलं. आईला मग र मग काय मी म्हंटल आता झालं माझं कल्याण. अरे पर त्या वाघिणीच्या टक्कऱ्यात काय वेगळंच. ती थेट शिरली की उसाच्या फडात. अरे खट ऐकायच्या वाघिणी काय फडात ऊस खायला आलती वय. हे उसाचं काय नाही रे, खायला पाहिजे तेवढा. पर उसाच्या फडात आपला इकुलता एक वाघ रानाला लपून बसलेला हो. अगं या मग र मग काय मी म्हंटल आता काय खरं नाही गड्या. हे वाघिणीच नव होय. रानादान एका बुक्कीतच बुकना केला असेल त्या वाघिणीचा. मला बी तसंच वाटलं होतं, पण नंतर जे घडलं आरा जाऊ दे. तुम्हाला सांगण्यासारखं नाही ते सोडा. असं कसं सांग की पुढे काय झालं ते. अरे मी सांगून ये आणि तुम्ही ऐकून ये असंच आहे ते. अय आम्ही शाळा शिकतो का तू सगळं आम्हाला कळतंय. काय ते सांग. उगाच भाव नको खाऊ. हा सांग काय ते काय अरे सांग की लवकर. आता लयच सांग म्हणालायचा म्हणून सांगतो. सांग लवकर सांग. तर वाघिणी अशी दाडकन समोर. मग काय एका बुक्कीत बुकना केला असेल की. बुकना नाही बकरी. बकरी अरे तुमच्या वाघाची शिळी झाली ना तिच्या समोर. ए बरकत खाऊन होतास काय. ए अरे ढाण्या वाघाची शेळी कशी काय होईल. अय वाघीण होती काय जादूगरीन. ए माझं पटत नाही ना. मग तुमच्या त्या वाघाला म्हणजे तुमच्या जाऊन शिळीला विचारा की त्या माझ्या कशाला मागा लागलायचा. जावा काम आहेत मला. अरे बरकत अरे सांग की. अरे बरकत काय बरकत अरे सांग की. ए बरकत जाऊ दे ले भाऊ खाते. रानात आला खरंच बनवलं असेल काय ऋषी. ए ते भरकट काय बी सांगते त्याचं ऐकायला इसवे. ए रानादालाच विचारू की काय खरं आणि काय खोटं. वय आणि ते वाघिणीचं काय झालं ते बी विचार्या. काय र वय हा परत येऊ दे तर इकडे. हळद पिवळी लाल लाल. ए गायराट काय गाणं काय? कुणाच्या वरातीला जाऊन आली का काय तू? नाही पर लवकरच या घरात येणार आहे वरात. रानादाचं लगीन लागणार आहे ना त्याचीच तयारी. आम्हाला न विचारताच राणा भाऊजींचं लग्न ठरवून आली का काय तू? म्या कशाला साहेब जमवायलेत खाली. चॅप्टर निघाली हा मास्तरीन. आता सरळ सरळ सांगते का देऊ एक ठेवून. अहो ताईसाहेब गाडी लई फास्टात आहे. काल उसात आज दारात आणि परवा घरात. साहेब मास्तरनीला म्हणत होतं की हे घर बी तिचंच आहे आणि रानात भेटण्यापेक्षा हितच भेटायला सांगितलंय आणि ते बी बिंदास. कुणाला विचारायची बी गरज नाही म्हणलं. काय होय पण असं कसं? म्या बी तेच म्हणलं असं कसं. आणि तुम्हाला न विचारता चालतंय वय. पर साहेब रानाला विचारत जा म्हणलं. आता हे लग्न अगोदर सगळं असं सगळं चालतंय वय. जिच्यामुळं आम्हाला नाक घासावं लागलं ती पोरगी आज आमच्या घरात येऊन नाक खुपसणार. अगं चंदा पण मामांजींना ती सून म्हणून पटली कशी? आता असती कुणाकुणाकडे न्या माणसाला सहजच खिशात घालाय. एवढं सोपं हवं ते.
या घरात फक्त आम्ही म्हणजे आम्ही राहणार आणि दुसरं कुणी बी येणार नाही. आणि जरी आलं तरी ते आमच्या मर्जीचं असं. माझ्यासारखी नव. मला तर भ्याच वाटतं या. ती मास्तरीन येऊन बसली बिसली पोडक्यावर तर तर पाड बिड पाठ करा म्हणायची. अवघडच आहे. ए चंदा, तू गबोक्याचा वाघ बनवू नका. खरं काय ते त्या बैलाकडूनच काढून घेतलं पाहिजे. मग मज्जाच की. ताईसाब, मी आबी चिडवू त्या मास्तरनीवरनं. या बैलाचं त्या मास्तरनीचं नक्की काय चाललंय ते बघायच पाहिजे.